नाव सांगता ओळख करून द्या. सर मी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील होळे गावचा रहिवासी आहे. माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळे येथे, माध्यमिक शिक्षण श्री विठ्ठल प्रशाला नगर येथे व उच्च माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथून व पदवी शिक्षण सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर येथून मी पूर्ण केलं आहे. आणि सध्या सर मी राज्य करनिरीक्षक म्हणून GST विभागात कार्य करत आहे. ग्रॅज्युएशन सर माझं ग्रॅज्युएशन 2016 रोजी पूर्ण झालं. त्यानंतर काय करत होतं? सर प्रिपरेशन करत होतो फुल टाईम MPSC. कुठले कुठले टप्पे आहेत तुम्ही घेतले आतापर्यंत? म्हणजे सर समजलं नाही. म्हणजे काय काय त्यात तुम्ही प्रिलिम दिल्या, मेन्स दिल्या? सर एक MPSC सेंटर दिला आणि एक 20ची मेन्स दिली होती सर. 20ची. बाकीचं काय PSI ST वगैरे? हो सर, ST क्वालिफाय होते. ST 2012 साली ST सिलेक्शन झालं होतं. जॉईन नाही केलं? जॉईनिंग सर लेट आलं. ती कोरोनामध्ये जॉईनिंग 2 वर्ष लेट आलं सर. अच्छा. मग आता करनिरीक्षक जॉईन केलं? हो सर, जॉईन केले. आणि ST नाही करत? हो, तीच STलाच राज्य करनिरीक्षक असं म्हणतात. हां बरोबर. ओके. विठ्ठल जो आहे त्याला पांडुरंग असं का म्हणतात? सर पंढरपूरचं जे जुनं नाव आहे ते पांडुरंगपल्ली असं होतं. त्यामुळे सर विठ्ठलला पांडुरंग असे म्हणतात. पुढे तो काळ आहे म्हणजे समजा? हो सर, 12व्या शतकामध्ये 12व्या शतकाच्या आसपासचा काळ आहे तो. सर अशी आख्यायिका आहे की माळोतरा नावाच्या ग्रंथामध्ये तिथं सर म्हणजे जयदीप नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला तिथल्या राजाने एक गाव भेट दिलं होतं आणि त्यालाच पांडुरंगपल्ली असं नाव पडलं नंतर सर. अच्छा. पुंडलिक कोण होता? सर पुंडलिक हा विठ्ठलाची सेवा करणारा एक भक्त होता सर. त्याच्या नावाने का गजर केला जातो? कारण सर ज्यावेळेस विठ्ठल म्हणजे त्याला भेटायला गेला होता पुंडलिकाला, त्यावेळेस सर तो आईवडिलांची सेवा करण्यात मग्न होता. आणि मग देव त्याला म्हणला की देव म्हणाला की मी तुला भेटायसाठी आलोय. असे तर बरेच भक्त आहेत, त्यांच्या नावाने सुरुवात नाही करत आपण. हो सर. त्याच्याच नावाने सुरुवात काय करतात गोष्टीची? सर मला वाटतं तो तुमचे प्रशासकीय आदर्श कोण आहेत? सर TN सेशन सर आहेत. का? तर त्यांचा असं शिस्तपणा किंवा प्रशासकीय कार्यक्षमता हे गुण मला आवडले. सध्याचे असलेल्या अधिकाऱ्यांपैकी? हो सर. ते सध्या नाही, ते वाटले सध्याचे असणार आहे का? सर सध्या सर तुकाराम मुंडे सर आहेत आदर्श. अच्छा. का? म्हणजे कार्यक्षमता. म्हणजे 18 वर्षात 20 बदले झालेत. काम करत होते मध्ये. हो सर, पण ते जिथे केले ते कार्यक्षम प्रशासन केले सर. 18 असं सिद्ध होतं की म्हणजे प्रामाणिक माणसांना प्रशासनात कोणतेही स्थान नाहीये. नाही सर, केला जातो. नाही तसं नाही सर म्हणता येणार. तर झालं त्यांचं 18 वर्षात 20 बदल्या म्हणजे काय? ॲव्हरेज 1 वर्ष पण नाही. हो सर, पण काम तर सर ते चांगलं करतात जिथे जाईल तिथं प्रत्येक ठिकाणी. तोच तर चर्चा करतोय आपण. कार्यक्षम माणसाची प्रशासनाला गरज नाहीये. नाही सर, असं नाही म्हणता येणार. बरं, ठीक आहे. महाराष्ट्रापुढील 3 प्रमुख समस्या कुठल्या आहेत? सर सध्याला महाराष्ट्रासमोरील एक प्रमुख समस्या म्हणजे सर दुष्काळ आहे सध्याच्या काळात. आणि रोजगाराची समस्या. कुठली? रोजगाराची सर समस्या. तिसरी? आणि सर तिसरी प्रदूषण एक समस्या सर आता जस्ट रिसेंटली. ओके. अवर्षण आणि दुष्काळात काय फरक आहे? अवर्षण म्हणजे सर एक मला रीड करता येत नाही. ओके. दुष्काळ आणि दुष्काळ सदृश स्थिती आहेत, काय फरक असतो? सर दुष्काळ म्हणजे पावसाचं प्रमाण कमी, 75% जर पाऊस कमी झाला यावर्षी तर तो दुष्काळ जाहीर केला जातो. आणि दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये म्हणजे दुष्काळ म्हणजे असं होणारच आहे.
म्हणजे असं प्रेडिक्शन सध्या काय घोषित केलं? दुष्काळ 100 घोषित केलाय तालुक्यामध्ये, 140 तालुक्यामध्ये सध्या. अच्छा, आणि- दुष्काळ परिस्थिती आहे का दुष्काळ आहे? म्हणजे निर्माण झालेली पूर्व परिस्थिती, दुष्काळ सदृश परिस्थिती. ओके. काय करताय दुष्काळ उपाययोजना काय? सर सर्वप्रथम दुष्काळावर नियोजन करण्यासाठी जे आपल्याकडे जे अवेलेबल पाणी आहे त्याचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे, असं प्रायोरिटी ठरवून. काय असलं प्रायोरिटी? म्हणजे सर फर्स्टली पिण्यासाठी लोकांना, नंतर मग सर शेती सिंचनासाठी किंवा सर उद्योगधंदे त्यांच्यासाठी, असं प्रायोरिटी ठरवून. अच्छा, नगदी पिकांवर बंदी घातली पाहिजे का? नाही सर, बंदी नाही घालायला पाहिजे. नगदी पिकासाठी पाण्याचा उपयोग होतो सर आता, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऊस सर, पण त्याच्यामध्ये जर आपण जर ठिबक सिंचन किंवा सिंचनाची वेगळी पद्धत वापरली तर मग पाण्याचा उपयोग कमी होऊन त्याचा फायदा होईल सर. मग ठिबक सिंचन कंपल्सरी केलं पाहिजे? कंपल्सरी सर आता त्यासाठी सर कॉस्ट जास्त लागते, कॅपिटल कॉस्ट. ठिबक सिंचन बसायचं म्हणलं तर मग सरकारनं काय अनुदानाची सुविधा जर उपलब्ध करून दिली. अनुदान उपलब्ध करून कंपल्सरी केलं पाहिजे का? हा सर, जे पीक म्हणजे पाण्यात जास्त उपयोग म्हणजे होतो जास्त, समजा मोकाट सिंचन पद्धत जिथं आहे तिथं सर कंपल्सरी केलं पाहिजे. असं कुठे आहे केलंय? सध्या सर नाही कुठे गेलं, पण करायला पाहिजे असं मला वाटतं तिथं. अच्छा, बरं दुसरं जे आहे रोजगार, त्याच्यावर काय करताय? सर रोजगारावर महत्त्वाचं म्हणजे आता आमच्या सोलापूरमध्ये म्हणलं तर स्थलांतर होतं बऱ्यापैकी पुणे मुंबईसाठीचं, तर तिथंच काहीतरी त्यांना जोडधंद्याचं म्हणा सुविधा किंवा आपलं सेल्फ हेल्प ग्रुप आहेत आपलं बचत गटाच्या माध्यमातून. तर नोकऱ्या असेल तर जसं तुम्हाला हवी आहे. सर नोकऱ्या असतील तर सर MIDC एक पर्याय आहे सर, उद्योगांची स्थापना वाढवता येईल तिथं. मग त्या शासन स्थापन करता येते का? याच्यात काय असं त्याचे उद्योग काय आणणार, कोण आणणार? आणि सर सुविधा उपलब्ध करून देतात, पायाभूत सुविधा. काय समजा त्यांना सर जमिनीची उपलब्धता म्हणा, जमीन उपलब्ध आपल्याकडे रॉ मटेरियल असेल तर रॉ मटेरियल उपलब्ध करून दिली. ट्रान्सपोर्ट खनिज मिळतच नाही तर सर ऑदर सध्याला सर फक्त IT क्षेत्र वाढतच आहे सर सगळीकडं. IT एक चांगला आणि एवढं नाही वाढत. कोल्हापूरमध्ये सुद्धा रिकाम पडलंय IT पार्क. कुठे इकडे वाढतंय? सर म्हणजे ट्रान्सपोर्टेशन जर असं चांगलं म्हणजे वाहतुकीच्या सुविधा, तर सर पुणे मुंबईला जर फोकस म्हणजे IT क्षेत्र काय तर तिथं ट्रान्सपोर्ट चांगली सुविधा आहे सर. त्यामुळं ट्रान्सपोर्टचा काय संबंध आहे? ट्रान्सपोर्ट तर नागपूरला पण चांगलं आहे, पण नागपूरमध्ये गाडी क्षेत्र आहे. नागपूरचं मध्ये बघा देशाच्या. हो सर, पण आपण ती उपलब्ध करून देतो सुविधा किंवा स्किल्ड वर्कर असतील. ट्रान्सपोर्ट महत्वाचा मुद्दा आहे की स्किल्ड वर्कर महत्वाचा मुद्दा आहे? सर दोन्ही पण महत्त्वाचं आहे सर. 50-50 म्हणता येणार नाही, पण दोन्ही पण त्यासाठी महत्त्वाचं आहे. 50% ट्रान्सपोर्ट महत्वाचं आहे, 50% स्किल्ड लेबर महत्वाचं आहे. असं 50-50 सर नाही म्हणता येणार, पण महत्त्वाचं आहे दोन्ही पण घटक. किती टक्के? टक्के सर असं स्पेसिफिक तुम्ही नाही. सध्या अंदाज बघा की समजा तुमच्या ह्याच्याने सांगा किंवा 80% ट्रान्सपोर्ट, 20% स्किल्ड लेबर. स्किल वर्करला जास्त महत्त्व द्यायला लागेल सर. किती टक्के? 60%, 60-40 द्या. ओके, 60-40. काय करतात? प्रदूषणावर काय करता येईल? सर प्रदूषणावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सर आता मुंबई एक प्रदूषित शहर आहे आपल्या म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त. तर तिथं प्रदूषणाचं मुख्य कारण म्हणजे सर बांधकामाची ती चालू आहे जास्त तिथं, ते कारण आहे. आणि बंदी नाही घातली सर. जी मटेरियल वापरते धूळ करणारा त्याचं प्रमाण कमी पाहिजे सर. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याचा वापर सर वाढवायला पाहिजे प्रायव्हेट गाड्यांपेक्षा. आता तुम्ही रस्ते बांधणार, कोस्टल रोड बांधणार, मग त्याच्या गाड्यांसाठीच ना ते. गाड्यांचा वापर केला तर रस्त्यांचा उपयोगच काय? तुटतात तिथे सगळे रस्ते सर. म्हणजे असं आता सर म्हणजे जवळजवळ असं जिथं जवळजवळ असं ट्रान्सपोर्ट आहे तिथं इथं मोठमोठे रस्ते बांधले, गाड्याचा अपेक्षित ना, गाड्या नाही गेल्या तर मग त्याचं करायचं काय? हो सर, मग म्हणजे सर असं म्हणजे दूरच्या प्रवासासाठी सर ठीक आहे, पण असं जवळजवळ जर आपण जात असलो गाड्या वापरून तर मग जास्त प्रॉब्लेम येतात सर. त्याच्यात मोठमोठे प्रकल्प गाडीच चालत, कोस्टल रोड प्रकल्प किंवा आता शिवडी नावा सेवा
हो सर, ते ट्रान्सपोर्टसाठीच तयार केले आहेत. मास ट्रान्सपोर्टसाठी का प्रायव्हेट ट्रान्सपोर्टसाठी केलं ते? दोन्ही पण बोथसाठी पण केले, प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आणि त्यासाठी. आता बसेसवर तर एवढं त्याच्यावर जोडून नाहीत, बसेस खालून जातात ना, हो सर, खाली त्याच्यावर जात नाहीत. हो सर, इलेक्ट्रिकल आपल्याला काहीतरी बघता येईल त्याचे. अच्छा, तुझं पहिलं प्रेफरन्स कुठला आहे? सर DC आहे, दुसरं? उपजिल्हाधिकारी. दुसरा सर तहसीलदार आहे. तिसरं? सर उपमुख्य कार्यकारी अधिकारी. महसूल प्रशासन महत्वाचं आहे की विकास प्रशासन? सर दोन्ही पण महत्त्वाचे आहेत. सगळं एकच निवडायचं असेल विकास प्रशासन. तर तुमच्या 3 पैकी 2 तर महसूल प्रशासन आहे. हो सर, उपजिल्हाधिकारी पण सर विकास प्रशासन महत्त्वाची भूमिका बजावतो. काय योजना असतील गव्हर्नमेंटच्या, त्यांचं इम्प्लिमेंट व्यवस्थित करणं. ते उपयोगाचं काम आहे, त्याचा काय संबंध? सर महसुलाची जी योजना आहेत, स्कीम आहेत, समजा आपलं आता शासन आपल्या दारी स्कीम आहे. ते महसूल विभागाची स्कीम असतात, त्या विकासाची काय संबंध आहे? सोयीस्कर म्हणजे आता शासन आपल्या दारी स्कीम आहे सर, म्हणजे वेगवेगळं आपलं समजा तर लोकांना डॉक्युमेंट्स ज्यांची काम आहेत समजा ते काम व्यवस्थित व्हिडिओ बनवून. काय सर आता एखादं जर आपलं म्हणजे दाखले असतील मला वेगवेगळ्या लागणाऱ्या कशासाठी, दाखल्यासाठी डिप्युटेडरचं क्लर्कचं काम आहे ते, का डिप्युटेडरचं काम आहे? नाही सर, ती इफिशियन्सी वाढायसाठी त्याची. एफिशियन्सी कॉम्प्युटरच करायचं सगळं ऑनलाईन. दारिद्र्याची काय करायची? दारिद्र्याच्या घरात जायचं ना, शासन आपल्या घरात घेऊन जायचं, मोबाईलवर घेऊन जायचं. दारिद्र्याची काय करायचं? सर म्हणजे इम्प्लिमेंट म्हणून व्यवस्थित सगळं होण्यासाठी, ती स्कीम इम्प्लिमेंट व्यवस्थित होण्यासाठी. काय म्हणा, एकदा ते केलं ऑनलाईन, हा. नंतर कलेक्टरचं काम काय? सर तीच प्रॉपर होते का नाही पाहणी का करायचं? बसायचं ऑनलाईन? नाही सर. झालं, सगळं केलं सगळं ते ऑनलाईन. ते लोक ऑनलाईन दाखले मिळत आहेत, मग नंतर काय करायचं? सर तीच इम्प्लिमेंट व्यवस्थित होते का? म्हणजे असं सर काय काय वेळेस कसं आधी समस्या निर्माण करायची आणि मग सोडवायच्या, नाही सर तसं. मग काय करणार काय तिथं काय करणार? सर रेग्युलेटरीज बॉडी रेग्युलेटरी कोणावर? म्हणजे असं व्यवस्थित होत चालतंय काम, व्यवस्थित बघणं सगळं. अच्छा, ठीक आहे. तुमचं प्रशासन हे ते बघितलं आपण. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे का? सर आरक्षण हा मुद्दा सर म्हणजे जे आपले समाजाचे जे वंचित घटक आहेत त्यांना मुख्य प्राधान्यासाठी सर आरक्षणाची तरतूद केली होती. म्हणजे असं मला वाटतं की सर ते जर म्हणजे आरक्षणाचं म्हणजे निकष असा की बाबा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जर मागत असतील तर त्यांना आरक्षण देण्यास काय म्हणजे हरकत नसावी सर. तुमचं मत काय? सर आता समिती नेमल्या त्यानुसार जर 7 समिती झाल्या ऑलरेडी. हो सर. आता सध्या म्हणजे त्या निकषामध्ये जर बसत असतील शैक्षणिक आणि सामाजिक तर द्यायला काय हरकत समिती मंडळ बसतात आता. सॉरी सर. समिती म्हणतात बसतात, साही समितीने जे काय सांगितलं तेच सांगितलं. हो सर. मग काय मिळत? सर आता घटनेचा आपल्या म्हणजे इंद्रासाने जो खटला होता 92 सालचा त्याच्यानुसार आरक्षणाची मर्यादा 50% होती. मग शेड्यूल 9 मध्ये टाकायचं. शेड्यूल 9 मध्ये पण सर म्हणजे करतात हस्तक्षेप सुप्रीम कोर्टाला सध्याला मान्य. शेड्यूल 9 मध्ये शेड्यूल 9 म्हणजे जरी टाकलं सरी तरी आता म्हणजे केशवानंद भारती खटला होता 73चा 19. तामिळनाडू सुद्धा कोर्टाने हे केलंय, ट्राय झालंय. हो सर. मग मला वाटतं तो 73 सर अगोदर टाकलं वाटतं तामिळनाडू आरक्षणाचा. असं काय अगोदर चर्चा नाही करत कोर्टाला, असं काय हे काय? नाही सर आज करत येत नाही, माझ्या वसनात सर असं आलं होतं. अच्छा, सिल्क यारा ऐकलं का तुम्ही? हो सर. सिल्क कशाची चर्चा? सर सिल्क यारा हा प्रोजेक्ट सर चारधाम यात्रेशी संबंधित आहे. तिथे सर बोगद्याचं काम चालू होतं आणि तिथे सर काम करताना मजूर अडकले सर त्या बोगद्यामध्ये. काय करत, कसं करतात त्यामुळे? सर त्यांना ते वेगवेगळं पर्याय चालू आहेत आपल्याला, म्हणजे ते मटेरियल जे पडलेलं आहे बोगद्यामध्ये ते वेल्डिंग करून साफसफाई करणं किंवा आपलं ड्रिलिंग, व्हर्टिकल ड्रिलिंग, आपलं हॉरिझॉन्टल ड्रिलिंग मारून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम चालू आहे सध्या. काय पोचतात? किती दिवस झाले आता? सर 15 दिवस झाले त्याला. सर काय इश्यू आहे? सर इश्यू म्हणजे तिथं सर नॅचरल सारखंच काय ना काय प्रॉब्लेम येते सर, नैसर्गिक काम सुरू असताना. काय ते?
ती ज्यावेळेस ती ढिगारा आपण बाजूला सरतोय त्यावेळेस नंतर ती म्हणजे पूर्ण अजून मटेरियल वरून खाली कोसळते. असं का होतं? सर ती नैसर्गिक कारण होत असेल मला काय वाटतं. झालं कारण? सर जमीन ह्याचं स्लिपरी असत तिथलं म्हणजे दगड असं कुठल्या प्रकारचं झालं तिकडे? तिकडे सर असं डोंगराळाच भाग आहे तिथलं सर. डोंगराळ महाराष्ट्रात पण आहे. महाराष्ट्राचं आहे ते घाटात भुहे आहेत ते पडतात का असे? नाही आतापर्यंत तर तिथे नाही पडत, मग कसं काय पडत? सर स्ट्रक्चर कमकुवत असेल मला वाटतं तिथलं. स्ट्रक्चर कमकुवत असेल. अच्छा, बांधकामाचं हां कमी दर्जाचा माल वापरलाय. नाही दर्जा हां तसं झालं सर. करप्शन आहे. करप्शन सरच नाही म्हणता येणार. काय? नॅचरल पण कारण असू शकतं त्याला. काय? नैसर्गिक जे जमिनीची टॅक्स आणि ड्युटीमध्ये काय फरक असतो? एक्सपोर्ट ड्युटी, इम्पोर्ट ड्युटी ऐकलं ना? हो सर आहे. काय फरक आहे? टॅक्स म्हणजे सर एखाद्याच्या व्यवसाय म्हणजे एखादा व्यक्ती इंडिव्हिज्युअल किंवा कंपनी त्याच्या उत्पन्नावर लागणारा असतो कर असतो तो सर टॅक्स असतो आणि तो सक्तीचा असतो भरायला गव्हर्नमेंटला. आणि ड्युटी म्हणजे सर आपण एखादी वस्तू इम्पोर्ट केली किंवा प्रोडक्शन केलं उत्पादन त्याच्यावर आपण ड्युटी करतो. फॉर एक्झाम्पल सर उत्पादन शुल्क. का फरक आहे? याला टॅक्स का नाही म्हणत? एक्सपोर्ट टॅक्स, इम्पोर्ट टॅक्स. आणि हो, इकडे सर. जे गुड्स अँड सर्व्हिसेस ड्युटी म्हणायची. हो सर. म्हणजे सर मला वाटतं सर ज्यावेळेस उत्पादन होतं त्यावेळेस सर उत्पादन शुल्क आकारते ती. उत्पादन शुल्क हा एक करायचा प्रकार आहे. आपण टॅक्स ड्युटी बद्दल बोलत आहोत. बरं ठीक आहे. अँटी प्रॉफिटेरिंग प्रोव्हिजन काय असते जीएसटी मध्ये माहिती काय? हो सर. काय ते? सर आता जीएसटी सर आपलं म्हणजे कन्झम्पशन बेस्ड टॅक्स आहे आणि त्याच्यामुळे सर म्हणजे वस्तू आहे ती स्वस्त व्हायला पाहिजे म्हणजे पूर्ण कंट्रीमध्ये. मग सर एका जर व्यापारी ITCचा लाभ घेऊन वस्तू जर स्वस्त विकत नसेल म्हणजे जीएसटीचा पूर्ण हे करून तर त्याच्यावर देखरेख करणे नॅशनल अँटी प्रॉफिटिंग एजन्सीचं काम आहे सर. पण आता किंमत तर होणार ना, असं कसं काय त्याचं वर्षी करता की तू किंमत आम्ही सांगू विचारू? नाही तसं नाही सर. म्हणजे टॅक्स आता समजा एखाद्या वस्तूवर सर टॅक्स कमी आहे तर त्या खरंच ते म्हणजे जे विक्रेता आहे त्यानं टॅक्स कमी केला का त्यासाठी देखरेख होते समिती. तीच चर्चा करतो. त्याने ठरलं की नाही मला किंमत वाढून विकायचं आहे तर त्याच्यावर सर कारवाई करते. कसं काय? म्हणजे त्याचा निर्णय तो ठरवू शकत नाही किंमत किती ठरवायची ते. नाही सर तो ठरवतो किंमत किती ठरवायची प्रॉफिट मार्जिन ती ठरवून. मग पण ते टॅक्स जे आहे त्यानुसार जर विकत नसेल तर त्यासाठी आहे सर. म्हणजे तो टॅक्स कमी दाखवतोय. हां टॅक्स कमी दाखवू कोणाला? गव्हर्नमेंटला सर आणि व्यक्तीकडे जास्त दर टॅक्स लावून असं करतोय. हां असं त्यासाठी. बरं, जीएसटी डिपार्टमेंटला मग अटक करायचा अधिकार आहे? आहे सर डिपार्टमेंट आहे एक आहे म्हणून इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणून एक आहे युनिट. कुठल्या केसमध्ये त्यांना अटक करायचा अधिकार आहे? सर कोणी सर असं म्हणजे महसूल बुडवला डिपार्टमेंटचा किंवा फेक इन्व्हेस्ट करून असं जर फ्रॉड करत असेल प्रत्येक वेळेस तर. अच्छा, किती महसूल बुडवला असं आहे? असं काही आहे का? सॉरी सर मला प्रोजन माहीत नाही. आहे सर इन्व्हेस्टिगेशन विंगच आहे सर डिपार्टमेंटमध्ये एक. अच्छा ठीक आहे. थांबा. थँक्यू सर.